संत हरिरामदास बाबा यांच्या समाधी स्थानाच्या निमित्तानं गेली 49 वर्षापासून चालत आलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र मठ या ठिकाणी चालू आहे। सप्तेची सुरुवात आपण संत हरिरामदास बाबा यांच्या समाधी स्थानापासून त्या ठिकाणी अभिषेक भजनाची पंचपदी करून आपण या सोहळ्याला आपण सुरुवात करत असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी आपण संत हरिरामदास बाबा यांच्या समाधी स्थानाजवळ सकाळी अभिषेक आणि भजनाची पंचपदी करून आरती करून आपण नामयज्ञाला सुरुवात केली। त्यानंतर आपणा सर्वांचं असणार आराध्य दैवत भूवैकुंठ पंढरीश पांडुरंग आदिमाया शक्ती रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या असणाऱ्या सर्व देवांची मूर्ती त्या मूर्तींची पूजा अभिषेक आणि घटस्थापना त्याचबरोबर विना पूजन असेल, तुळस पूजन असेल, ज्ञानेश्वरी पूजन असेल, संत साहित्य पूजन असेल, सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करत असतो। आणि पुन्हा परत नामयज्ञाला सुरुवात करण्या अगोदर विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भजनाची पंचपदी करून त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला आपण सुरुवात करत असतो। या नामयज्ञामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचं ज्ञानदानाची सेवा आयोजित केलेली असते। त्यामध्ये पहिल्या दिवशी जी ज्ञानदानाची सेवा आहे ती हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज वाबळे, दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण रामराव महाराज सोडणर यांची कीर्तन सेवा आहे। तिसऱ्या दिवशी हरिभक्तीपरायण निलेश महाराज गुट्टे साईखेडा मध्य प्रदेश यांची कीर्तन सेवा आहे। त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण पूजाताई पोखरकर यांची कीर्तन सेवा आहे। त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण किशोर महाराज कोकाटे आळंदी यांची कीर्तन सेवा होईल। त्याच्यानंतर अश्विनीताई टावरे पुणे यांची कीर्तन सेवा होईल। त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण भानुदास महाराज मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांची संत हरिरामदास बाबा यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची कीर्तन सेवा होईल। आणि कालेची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी यांची कीर्तन सेवा कालेची कीर्तन सेवा होऊन कालेच्या कीर्तनानं सांगता होत असते। आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने काल्याचा महाप्रसाद भाविकांना या ठिकाणी दिला जातो। नित्याची दररोजची जी अन्नदानाची सेवा आहे ते गावातील 7 भावकी असतील, त्यामध्ये शिंदे पानसरे, समस्त लोखंडे मंडळी, त्याच्यानंतर समस्त बुड्डे मंडळी, समस्त ठोंबरे पानसरे मंडळी, समस्त सदाकाळ मंडळी, समस्त मोडवे मंडळी, समस्त मस्करे मंडळी आणि काल्याचा महाप्रसाद सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी असतो। असा भव्य दिव्य सोहळा गेली 49 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। आणि यावर्षी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। रामकृष्ण हरी।